नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. दुबईची ही शानदार स्कायलाईन आणि या तेलाच्या विहिरी पाहून तुम्हाला अंदाज आलाच असेल की आज आपण कोणत्या विषयावर बोलणार आहोत. एक अतिशय महत्त्वाची आणि जागतिक भूराजकारणाला म्हणजे जिओपॉलिटिक्सला पूर्ण कलाटणी देणारी ही ब्रेकिंग न्यूज आहे. UAEने म्हणजेच युनायटेड अरब एमिराट्सने अचानक ओपेकमधून बाहेर पडण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. UPSC आणि MPSCच्या दृष्टीने हा विषय लिटरली गेम चेंजर आहे. तर चला या भूराजकीय भूकंपाचे सखोल विश्लेषण सुरू करूया. आता इथे सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो जो तुमच्याही मनात आला असेल. एक असा देश जो या संघटनेचा मुख्य पाया होता, तो तब्बल 6 दशकांचा म्हणजेच 60 वर्षांच्या साथीनंतर अचानक बाहेर का पडते. एनर्जी डिप्लोमसी म्हणजेच ऊर्जा कूटनीतीच्या दृष्टिकोनातून हा छोटा मोठा बदल नाही, तर एक मोठा भूकंप आहे. जागतिक सत्ता समीकरण किंवा रिजनल पॉवर डायनामिक्स कसे बदलतात हे समजून घेण्यासाठी याची मूळ कारणे आपण डीपली पाहूया. आजच्या या आपल्या विश्लेषणाची रूपरेषा अगदी थोडक्यात पाहूया. 1. ब्रेकिंग न्यूज म्हणजेच UAEची एक्झिट. 2. द कोअर कॉन्फ्लिक्ट किंवा मूळ संघर्ष. 3. ऐतिहासिक टाईमलाईन. 4. कोटाज वर्सेस ऑटोनॉमी. 5. जागतिक अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम. आणि 6. तुमच्यासाठी एक स्पेशल सिव्हिल सर्व्हिस ॲस्पिरंट क्विज. तेव्हा सुरुवात करूया पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागापासून. द कोर कॉन्फ्लिक्ट, प्रोडक्शन वर्सेस लिमिट्स म्हणजेच उत्पादन विरुद्ध मर्यादा. या ऐतिहासिक निर्णयाचे मुख्य कारण आहे UAEची स्वतःची आर्थिक स्वायत्तता म्हणजेच इकॉनॉमिक ऑटोनॉमी. हा आकडा पहा, 5 दशलक्ष म्हणजेच 50 लाख. हा काही सामान्य आकडा नाहीये. UAEकडे दररोज 50 लाख बॅरल तेल उत्पादन करण्याची प्रचंड क्षमता आहे. त्यांचे आधुनिक ऑइल रिग्स या क्षमतेचा पुरेपूर वापर करण्यासाठी पूर्ण सज्ज आहेत. पण गंमत पहा, एवढी क्षमता असूनही त्यांना त्यांचे उत्पादन तेवढ्याच प्रमाणात करण्यापासून रोखले जात होते. का ते आपण पुढे पाहूया. तर याचे कारण होते प्रोडक्शन कट. प्रोडक्शन कट म्हणजे ओपेकने त्यांच्या सदस्य देशांवर घालून दिलेली तेल उत्पादनाची मर्यादा, ज्यामुळे जागतिक बाजारात तेलाच्या किमती चढ्या राहतील. हे समजून घेण्यासाठी आपण आपल्या रोजच्या जीवनातील एक सोपी मराठी ॲनालॉजी वापरूयात. समजा एक एकत्र कुटुंबाचा व्यवसाय आहे, म्हणजेच जॉईंट फॅमिली बिझनेस. त्यातला एक भाऊ खूप क्षमतावान आहे, तो भरपूर पैसे कमवू शकतो. पण कुटुंबाच्या नियमांमुळे आणि इतर भावांच्या फायद्यासाठी तो स्वतःचे उत्पादन किंवा काम किती करायचे यावर मर्यादा घालतो. पण एक दिवस तो ठरवतो की आता बस, मला माझ्या क्षमतेचा पुरेपूर वापर करायचा आहे आणि तो स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतो. UAEच्या बाबतीत अगदी हेच घडले आहे. त्यांचे 50 लाख बॅरलचे मॅसिव्ह पोटेन्शियल असूनही ओपेकच्या मर्यादेमुळे त्यांना त्यांचा पूर्ण फायदा घेता येत नव्हता. आता पाहूया हिस्टॉरिकल टाईमलाईन. 60 वर्षांची ही साथ कशी होते ते समजून घेऊ. या भूराजकीय निर्णयाला एक अतिशय महत्त्वाचा ऐतिहासिक संदर्भ आहे जो एक्झामसाठी खूप गरजेचा आहे. 1967 मध्ये UAE अधिकृतपणे ओपेकचा सदस्य झाला. हा वर्ष लक्षात ठेवण्यासाठी एक सिंपल मेमॉनिक ट्रिक वापरूया. 6 दशकांची साथ 1967. 6 आणि 7 मिळून 67 म्हणजे 67. किती सोपं आहे ना. आता प्रेझेंट डेला म्हणजे 60 वर्षांच्या टप्प्यावर त्यांनी बाहेर पडण्याचा अतिशय धाडसाचा निर्णय घेतला आहे. आणि प्रिलिमसाठी जी सगळ्यात महत्त्वाची तारीख आहे ती म्हणजे 1 मे 2026. या दिवशी UAE अधिकृतपणे ओपेकमधून बाहेर पडेल आणि त्याचे नवीन स्वतंत्र धोरण लागू करेल. ह्या घटनेमुळे क्षेत्रातील भूराजकीय बदलावांची तीव्रता प्रचंड वाढली आहे. पुढचा भाग आहे कोटाज वर्सेस ऑटोनॉमी, अ स्ट्रॅटेजिक शिफ्ट. कोटा विरुद्ध स्वायत्ता. मेन्स एक्झामच्या आन्सर रायटिंगसाठी ही तुलना खूप फायदेशीर ठरेल. या समरी टेबलकडे पहा. पूर्वी ओपेकमध्ये असताना त्यांचे धोरण प्रोडक्शन कट्सचे होते, म्हणजेच ठराविक मॅन्डेटेड कोटास त्यांच्यावर होते. त्याचा हेतू होता ग्लोबल मार्केटमध्ये तेलाचे दर वाढवीत ठेवणे. पण आता फ्युचरमध्ये इंडिपेंडेंट झाल्यावर ते फुल ऑटोनॉमी म्हणजेच पूर्ण स्वायत्तता वापरतील. त्यांचे उत्पादन दररोज 5 मिलियन बॅरल्सपर्यंत जाईल, ज्यातून त्यांचा मुख्य हेतू हा अंतर्गत आर्थिक विकास म्हणजेच मॅक्सिमम डोमेस्टिक इकॉनॉमिक ग्रोथ साधणे हा असेल. हे खूप स्पष्ट आहे की UAE आता स्वतःच्या अर्थव्यवस्थेला जागतिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी हा बोल्ड निर्णय घेत आहे. आता पाहूया याचा ग्लोबल इकॉनॉमिक इम्पॅक्ट, फ्यूल प्राइसेस अँड बियॉन्ड. जागतिक अर्थव्यवस्थेवर याचा काय परिणाम होईल. ह्या निर्णयाचा परिणाम फक्त आखातावर म्हणजेच मिडल ईस्टवर होणार नाही, तर संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेवर होणार आहे. आणि हा मुद्दा आम नागरिकांसाठी सगळ्यात जवळचा आहे.
या ऐतिहासिक बदलामुळे जगभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर काय परिणाम होईल? सिंपल इकॉनॉमिक्स आहे. जेव्हा UAE सारखा मोठा देश भरपूर प्रमाणात तेल बाजारात आणतो, तेव्हा पुरवठा म्हणजेच सप्लाय वाढतो. आणि अर्थशास्त्राचा नियम सांगतो की पुरवठा वाढला की किमती कमी होतात. त्यामुळे सामान्य नागरिकांना याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. भारतासारख्या देशासाठी जो तेलाच्या आयातीला खूप मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे, ही एक अतिशय अनुकूल परिस्थिती असू शकते. भारत आणि UAEचे अतिशय जवळचे धोरणात्मक व्यापारी संबंध म्हणजेच स्ट्रॅटेजिक ट्रेड रिलेशन्स आहेत. ओपेकच्या मर्यादेतून मुक्त झालेला UAE भारताला स्वस्त दरात तेल पुरवू शकतो, ज्यामुळे आपल्याला एनर्जी सिक्युरिटी मिळू शकते आणि मोठा इकॉनॉमिक फायदा होऊ शकतो. हे रिलेशन स्ट्रॅटेजिक पॉइंट ऑफ व्ह्यूने अतिशय क्रुशियल आहे. आता वेळ आली आहे आपले ज्ञान तपासण्याची. सिव्हिल सर्व्हिस ॲस्पिरंट क्विज. टेस्ट युअर नॉलेज. सिव्हिल सर्व्हिस प्रिपरेशनमध्ये ॲक्टिव्ह रिकॉल किती महत्त्वाचा आहे हे तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळे जाण्यापूर्वी 2 महत्त्वाचे प्रश्न. पहिला, ओपेकचे मुख्यालय म्हणजेच हेडक्वार्टर्स कुठे आहे? MPSC आणि UPSCच्या प्रिलिम्समध्ये असे फॅक्च्युअल प्रश्न सहसा विचारले जातात. आणि दुसरा, सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या निर्णयाचा भारतावर धोरणात्मक आणि आर्थिकदृष्ट्या काय परिणाम होईल? UAEची ही पूर्ण स्वायत्तता जागतिक तेल बाजारात नवीन स्पर्धा निर्माण करेल का? याचे विश्लेषण कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की नोंदवा. विचार करा, जर इतर देशांनीही UAEच्या पावलावर पाऊल ठेवले तर जागतिक ऊर्जा क्षेत्राचे काय होईल? अशा प्रकारचे सखोल विश्लेषण आपण येथेच करत राहू. अभ्यास करत रहा आणि पुढच्या अपडेटसाठी सज्ज रहा.